नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. न्यूजरूम चर्चामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज न्यूजरूम चर्चामध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आपल्यासोबत आहेत आणि ते आता मुंबई महापालिकेत जी रणधुमाळी सुरू झालेली आहे, नुकतंच विजय संकल्प मेळाव्यात त्यांनी केलेलं भाषण आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केलेलं भाषण आणि त्याच्यावर आज सामन्यातल्या अग्रलेखात केली गेलेली टीका. अमित शहांनी न्यूज 18ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये शिवसेना भाजपची युती अभेद्य राहील आणि ते संबंध तसेच राहतील हे स्पष्ट केल्यानंतर आता भाजपची भूमिका राज्यात शिवसेनेची लढताना कशी असेल या सगळ्या प्रश्नाविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आशिष शेलार, स्वागत तुमचं न्यूजरूम चर्चामध्ये. महेश सरांपासून आपण सुरुवात. कौरव कौन पांडव कौन टेढ़ा ये सवाल है. अटल बिहारी वाजपेयी यांची कविता या विजय संकल्प दिनाच्या दिवशी जास्त आठवली, कारण ज्या पद्धतीने तुम्ही पूर्ण त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा शिवसेनेवर हल्लाबोल करताना महाभारताच्या सगळ्या प्रतिमा वापरल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण त्यावरचा कळसाध्याय एका वेगळ्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. एकीकडे युतीमध्ये सत्तेत बसणारे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात किती टोकाला जाऊ शकतात याचं एक वेगळं उदाहरण या निमित्ताने तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. पण राष्ट्रीय नेतृत्वाची भूमिका वेगळी दिसते. काय तुमचं भाष्य यावर? मुळामध्ये आम्ही काही विरोधात लढण्याची भूमिका मांडली खरं नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी जाहीररित्या विनंती केली की युतीची चर्चा करा. आम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी तशा अर्थाने छोट्या पदावरच्या व्यक्तींना त्या चर्चेसाठी पुढे केलं. आमच्याकडे राज्याचे कॅबिनेट मंत्री स्तरावरचे पदाधिकारी होते, आम्ही तेही मान्य केलं. त्यानंतर आम्ही पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला, त्यांना तो मुद्दा मान्य नव्हता. मग मुख्यमंत्री निर्णय करतील ह्या एका भूमिकेवर तो मुख्यमंत्र्यांच्यावर निर्णय सोडून उद्धवजींशी चर्चा करून ते करतील हे आम्ही मान्य केलं. त्यानंतर मीडियामध्ये कोणी बोलावं कोणी बोलू नये अशी नवीन अट त्यांनी टाकल्याने आम्ही आता चर्चाच करणार नाही. त्या विषयावर आम्ही सांगितलं की चर्चेला आम्ही तयार आहोत, तुम्ही या. जागांचा प्रस्ताव देण्याचा विषय आला, त्यावेळेला 50% जागांचा प्रस्ताव देऊ असं म्हटल्यावर तो प्रस्ताव आकड्यांचा आम्ही तयार ठेवला. त्यांनी घ्यायला मनाई केली, आम्ही विषय बाजूला ठेवला. आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला आले त्यावेळेला गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा लढा असं अपमानास्पद आकडा त्यांनी समोर ठेवला. त्यानंतर वरिष्ठांशी बोलू, या मुद्द्यावर वितुष्ट नको ही भूमिका आम्ही मांडली. आणि म्हणून जे मी भाषणात म्हणालो, कृष्ण शिष्टाईने सर्व प्रयत्न केले युद्ध होऊ नये. आणि मग भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला असं म्हणाले की तू हक्काचं पांडवांना दे, न्यायाची भूमिका पांडवांबरोबर घे. पण दुर्योधनाचा अहंकार इतका होता की मी सुईच्या टोका एवढं पण देणार नाही. त्यावेळेला कृष्णरूपी सत्याची बाजू घ्यायला लागली, पांडवांबरोबर राहावं लागलं. आणि मग युद्ध त्या अहंकारातनं सुरू झालंय. आजच्या या युतीच्या विषयात सुद्धा शिवसेनेचा नेतृत्वाचा अहंकार प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक भाषेमध्ये हा स्पष्ट दिसतो. आणि त्यामुळे त्यावरही माननीय मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली ती एकदम स्पष्ट आहे की आमची वैचारिक भांडण शिवसेनेशी नाही. बरोबर. वैचारिक किंवा विचारांचा वाद आमचा काँग्रेस राष्ट्रवादीशी आहे आणि शिवसेनेशी आचाराचा वाद आहे. त्याच्या आचारामध्ये बदल झाला पाहिजे आणि म्हणून त्याबद्दलचा संघर्ष आहे. आणि म्हणून अशी एक संयमी भूमिका घेणारं जबाबदार नेतृत्व भाजपचं आणि अहंकारी भूमिका घेणारं शिवसेनेचं नेतृत्व एका बाजूला जनता हे पाहते आहे. आणि त्याचंच प्रतीक म्हणून अमित शहाजींनी एक भूमिका मांडली. दोन्ही पक्ष केंद्रात राज्यात सोबत आहेत, मित्र आहेत आणि त्यामुळे ही फ्रेंडली मॅच आहे. ही भूमिका सुद्धा एक जबाबदार संयमी नेतृत्वाची अपेक्षित होतं. त्याप्रमाणे शिवसेना नेतृत्वाने उत्तर दिलं. अहंकाराशिवाय वागायचं नाही, अहंकाराशिवाय बोलायचं नाही, अहंकाराशिवाय दिसायचं नाही. नाही, पण ही फ्रेंडली मॅच जी आता ज्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते, पण शिवसेना आणि भाजप म्हणजे सत्तेत एकत्र असताना अशा पद्धतीने जेव्हा विरोधात लढतात त्यावेळेस त्यांच्या जागा वाढतात असं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सिद्ध झालेलं आहे. तर हा तुम्ही एक ठरवून घेतलेला पवित्र आहे का? कोणाच्या जागा वाढतात? दोन्ही पक्षांच्या.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तसं झालं. आता या निवडणुकीत पण तसंच होईल अशी चिन्ह दिसायला लागलेले. म्हणजे विरोधी पक्षांची जागा आहे ती जागाच ठेवायची नाही आणि सत्तेतले दोन पक्ष तीच भूमिका घेऊन, विरोधक आणि सत्ताधारी अशी भूमिका घेऊन विरोधकांना नामशेष करतायत. ही वेगळी रणनीती आहे का याच्यामध्ये? मला वाटतं थोडं करेक्ट करावं लागेल. दोन्ही पक्ष ज्या वेळेला वेगळी लढली ती महाराष्ट्राच्या विधानसभांच्या निवडणुकात, त्याही वेळेला 151 हा माझा अहंकारी आकडा आहे असं लहान मुलांनी स्टेटमेंट केलं आणि त्या 151च्या अहंकारावर ती युती ही होऊच नये भूमिका शिवसेनेने घेतली. त्यावेळेला सुद्धा वाढ जर कोणाची झाली तर भाजप नंबर 1चा पक्ष झाला. नगराध्यक्ष आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत सुद्धा ज्यावेळेला दोन्ही पक्ष वेगळे लढले, भाजप नंबर 1 नाही तर या सगळ्या पक्षांच्या मिळूनच्या आकड्याच्या वर गेला. कल्याण डोंबिवली मधला सुद्धा टक्केवारी मधला राईज पाहिला तर भाजपचा राईज हा नंबर 1चा आहे. आणि म्हणून मुंबई महापालिकेच्या विधानसभांच्या निवडणुकीत सुद्धा हेच चित्र स्पष्ट होईल. 23 तारखेला तुम्हीच महेश म्हात्रेजी मला बोलून म्हणाल की हो भाजप नंबर 1चा पक्ष झालाय, त्याच्या मागचं रहस्य काय ते सांगा. नाही, मी रहस्याचीच तुम्हाला विचारणा केली की दोन्ही पक्ष जे सत्तेत आहेत ते एकमेकांच्या विरोधात लढून विरोधी पक्षांची जागा खात आहेत आणि पुन्हा आपल्या जागा वाढवत आहेत. ती रणनीती सांगा. म्हणजे माझा त्याबद्दल काहीच आक्षेप नाहीये. क्रमांक 1चा पक्ष भाजप किंवा शिवसेना होणारच आहे. भाजप किंवा नाही, भाजपच होईल. त्यामुळे त्याच्याबद्दल काही प्रश्नच राहत नाही. पण मुद्दा हा आहे की दोन्ही पक्ष वेगळे लढावी अशी रणनीती भाजपची तर नाही. आम्ही सर्वदूर प्रयत्न केला, किंबहुना आता सुद्धा चंद्रकांत दादा पाटील आमचे वरिष्ठ मंत्री त्यांनी ती भूमिका मुंबई सोडून कुठे होऊ शकते का याबद्दल मांडली. पण पुन्हा एकदा अहंकारी पक्ष उद्या त्यांच्याबद्दलही, चंद्रकांत दादा पाटलांबद्दलही अहंकारी खालच्या भाषेतला अग्रलेख लिहेल आणि आपल्या संस्कृतीचं दर्शन करेल. आशिषजी, भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की 25 वर्ष यांनी मुंबई सडवली आणि तुमचे अनेक जे भाजपचे नेते आहेत ते शिवसेनेला माफिया वगैरे वगैरे जे काही संभाव्य शब्द असतात ते वापरत असतात. पण आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की तुम्ही एक आकडा घेऊन गेला होतात युतीसाठी, तो व्हावा असा तुमचा प्रयत्न होता. एकीकडे तुम्ही म्हणता की ही लोक माफिया आहेत, भ्रष्ट आहेत किंवा यांचा कारभार पारदर्शी नाही, तर त्याच वेळेस तुम्ही प्रस्ताव देखील त्यांच्यासमोर युतीचा घेऊन जाता. ही काय रणनीती आहे? जर तुम्हाला जर हे यांच्यापासून एवढा प्रॉब्लेम आहे तर त्यांच्याच जवळ तुम्ही मैत्रीचा हात का पुढे करताय? मी मगाशी जे म्हटलं ते पुन्हा एकदा सांगतो, आपण नीट ऐकलं नसेल कदाचित. ज्या वेळेला युतीची चर्चा झाली त्यावेळेला कुठलाही प्रस्ताव, ना आकडे ना जागा हे न ठेवता पारदर्शी कारभाराच्या मुद्द्यावर आपण चर्चा करू, हीच भूमिका आम्ही मांडली. त्या भूमिकेवर चर्चा झाली. पहिल्या दिवशीची बैठक त्या विषयावर पुढे सरकू शकली नाही, कारण शिवसेनेला पारदर्शी आणि भ्रष्टाचार विरहित कारभाराच्या मुद्द्यावर चर्चाच करायची नव्हती आणि म्हणून हा निर्णय वरिष्ठ घेतील अशा पद्धतीने ती बैठक विफल करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला. शिवसेनेचा तो प्रयत्न विफल झाला. वरिष्ठांनी चर्चा करून देवेंद्रजींनी त्याच्यावरचा कारभार, कार्यवाही आणि कार्यक्रम ठरवावा अशी भूमिका ठरल्यानंतर पारदर्शकतेच्या मुद्द्यावर खुंटी बळकट केल्यावर मगच जागांच्या प्रस्तावाला आम्ही गेलो. त्यामुळे आम्ही आमचा मुद्दा सोडून गेलेलो नाही. तुम्हाला 60 जागांची जी ऑफर दिली शिवसेनेकडून, त्यामुळे तुमच्या स्वाभिमानाला खूप ठेच लागली असं सातत्याने भाजपच्या नेत्यांच्या विधानांमध्ये येतं. तर हा म्हणजे एकीकडे स्वाभिमान, दुसरीकडे अहंकार, म्हणजे हा जागा वाटपाचा लढा असा मानापमानाच्या याच्यातच अडकलेला दिसतो का? याच्यामध्ये स्वाभिमानाचा मुद्दाच नाही. मी आमच्या भाषणामध्ये म्हणालो होतो की सत्ता येते त्यावेळेला 2 गोष्टी प्रामुख्याने समोर येतात. एक सत्तेतून येणारा अहंकार आणि दुसरी असते सत्तेतून निर्माण होणारी जबाबदारीची जाणीव. आणि ह्या दोघांमध्ये जबाबदारीची जाणीव असलेलं नेतृत्व आणि अहंकार असलेला नेता यातला फरकच आहे की अहंकारी नेतृत्व मी करून दाखवलं, तुला माहिती आहे का, डिड यू नो अशी भाषा करतं. आणि जबाबदारीची जाण असलेलं नेतृत्व जे देवेंद्रजींनी ट्विट केलं की साधन सत्ताही आमचं साध्य नाही, ते आमचं साधन आहे विकासाचं आणि त्यामुळे विकासासाठी परिवर्तन होणारच, ही जबाबदारीची जाणीव आहे. आणि म्हणून मला असं वाटतं जबाबदारीची जाणीव असलेला माणूस
आमचा यांच्याशी लढा आचारांचा आहे, विचारांचा नाही, ही भूमिका मांडतं. आणि अहंकारी नेतृत्व ढेकूण काय, बैल काय, कुत्रा काय, मांजर काय, बैल काय याची चर्चा करतं. आणि महाराष्ट्रातली जनता ही पाहते. मला अनुभव आहे, तुम्हालाही असेल, की मराठी मन हे अहंकारी भाषा, अहंकारी नेतृत्व आणि अहंकारी कार्यक्रम याला कधीच आपलासा करत नाहीचं कारण मराठी मन सुसंस्कृत आहे, सुजान आहे, त्याला भलं कळतं. आणि म्हणून आजपर्यंतचा जो ट्रेंड आहे की मराठी मनाने जो विचार केला तोच विचार या महानगरपालिकेच्या नेतृत्वात जबाबदारीची जाणीव असलेल्या नेत्यांच्या मागे उभं राहील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. पारदर्शकतेच्या मुद्द्याला कुठेतरी भाजप ब्रँड बनवताना दिसते, पण हीच पारदर्शकता म्हणजे मुंबई महापालिकेत तुम्ही इतके वर्ष सत्तेत आहात आणि निवडणुकीच्या 6 महिने आधी शिवसेनेची उणीधुणी काढणं आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणं, सत्तेत असून सत्ताधाऱ्यांवर आरोप करणं हा विरोधाभास वाटत नाही का? फक्त पारदर्शकतेला पुढे करायचं आणि आपला अजेंडा रेटायचा हा आपला मुद्दा आहे का? पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, एक प्रश्न करा ना. आपण याचं आधी उत्तर द्या, मग दुसरा घेऊयात. मुद्दा याचं उत्तर विशेष रूपाने द्यावं लागेल. नंबर 1, आपण स्वतः महानगरपालिकेत होतात. मुंबईतल्या क्रॉफेट मार्केटचं रिडेव्हलपमेंट 1 रुपये लीजच्या लँडवर एका प्रायव्हेट बिल्डरला देण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेत आला. खूप मोठा भ्रष्टाचार आहे. याच्याबद्दलचा पहिला आवाज उठवला गटनेता म्हणून आशिष शेलार यांनी. त्याच्या आधी गटनेते गोपाळ शेट्टी होते. मी काहीच उदाहरणं देतो आहे. मुंबई शहरात जे पाणी सप्लाय होतं त्या सप्लाय होणाऱ्या पाण्याला वापरली जाणारी तुरटी ॲलम ही निकृष्ट दर्जाची आहे, चढ्या दराची आहे. त्यात भ्रष्टाचार आहे. मुंबईकरांचा जीव धोका देऊ शकतो. लढा दिला गोपाळ शेट्टींनी. मुंबई शहरात महानगरपालिकेने केलेली कॉम्प्युटरायझेशन सिस्टीम त्या 7 ई मॉडेल्सपैकी 3च चालू आहेत, पण आपण 7चे पैसे देतो आहोत. सॅप आणि IBM नावाच्या कंपनीला खूप मोठा ह्याच्यातनं पैशाचा फायदा होतो आहे. लढा दिला मी भारतीय जनता पक्षाने. मुंबई शहरातल्या भूखंडांचं आरक्षण बदललं जात आहे. 37 नाही, तुमचा मुद्दा आहे की भ्रष्टाचाराची लढाई तुम्हाला आज का आठवली. त्याचं उत्तर मी देतोय की गेल्या 15 वर्षामध्ये गोपाळ शेट्टी ते मनोज कोटक, पराग अळवणी ते आशिष शेलार ते योगेश सागर याच सगळ्यांनी मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्धातला आवाज उठवला. तुम्हाला आज नोंद का झाला त्याचं कारण पण सांगतो की 2014 हे त्याच्या मागचं मूलभूत कारण आहे. 2014 पूर्वी भ्रष्टाचाराचे उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तत्कालीन गृहमंत्री आणि पोलीस यंत्रणा केसेस रजिस्टर करत नव्हत्या. भ्रष्टाचाराला किंवा भ्रष्टाचारी कारवाया किंवा कंत्राटदारांना पाठीशी घालत होतं. मुद्दे उचलले जायचे आणि हवेत विरून जायचे, लॉजिकल एंडपर्यंत जात नव्हते. मुंबईकरांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात न्याय मिळत नव्हता. 2014 नंतर स्वच्छ पारदर्शी कारभाराचा आग्रह धरणारे माजी महापौर असलेले, ज्यांना महानगरपालिकेचा अनुभव आहे असे मुख्यमंत्री झाले. आणि त्यांनी रस्ते घोटाळा असेल, नाले घोटाळा असेल, ऑक्ट्रॉय घोटाळा असेल, या सगळ्यांवर जेव्हा आम्ही मुद्दे उपस्थित केले त्याचं लॉजिकल एंड 0 टॉलरन्स फॉर करप्शन, FIR दाखल झाले, कंत्राटदार जेलमध्ये गेले, अधिकारी जेलमध्ये गेले, ते चार्जशीटेड आहेत. आणि त्यामुळे हा बदल आपण नोंद केला पाहिजे आणि आपल्या माध्यमातून लोकांकडे गेला पाहिजे. म्हणून 15 वर्षाचा पूर्ण इतिहास मी सांगितला. एक. दुसरा भाग, लोकशाहीमध्ये जे डोळ्यासमोर येईल, जे चुकीचं असेल त्या विरोधात आवाज उचललाच पाहिजे. जनप्रतिनिधीचं काम आहे. आणि आज ज्यांना टोचतंय त्यांना हे लक्षात येत नाही की पार्लमेंटमध्ये ते आमच्या बरोबर आहेत, विधानसभेत आमच्या बरोबर आहेत. तिथे बरोबर बसल्यानंतर चणे फुटाणे खाऊन नंतर वर्तमानपत्रामध्ये विरोधात लिहायचं आणि त्याच्यानंतर लोकशाही हीच आहे हे म्हणायचं, त्यांनी या लोकशाहीचे चटके खायला सुद्धा शिकलं पाहिजे, हे आमचं मत आहे. या पारदर्शकतेवरती फक्त आता जी मागणी होतीये की कॅबिनेटच्या बैठकीमध्ये पत्रकारांना का असू नये, लोकायुक्तांना पण आणून बसवा, असं शिवसेना आता म्हणू पाहते. कारण महापालिकेत सगळं असताना सुद्धा शिवसेनेवर ॲलिगेशन्स करण्यात आले. तर याच्याशी आपण सहमत आहात का? शिवसेनेचा हा मुद्दा तुम्हालाही मान्य नसेल असा माझा ठाम विश्वास आहे. याचं कारण हा बालबुद्धीचं जाहीर प्रदर्शन आहे. कॅबिनेट मंत्रालयात किंवा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये धोरणं ठरवली जातात, टेंडर ठरवली जात नाहीत. स्टँडिंग कमिटीमध्ये टेंडरला मान्यता असते आणि कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये धोरणांची मान्यता असते. स्थायी समितीत बसणाऱ्या माणसाला शपथ गोपनीयतेची द्यायची नसते आणि कॅबिनेटमध्ये बसलेल्या माणसाला
शपथ गोपनीयतेची दिलेली असते आणि म्हणून ज्यांना राजकारणातलं इतकंही माहीत नाही अशा पक्षाच्या लोकांनी आणि त्यांच्या पक्षप्रमुखांनी जनतेला मूर्ख आहेत असं समजण्याचं कारण नाही आणि आपल्या माध्यमातून ते जनतेसमोर स्पष्टही होईल. एक अशी जी एक सर्वात महत्त्वाचं आता शिवसेनेच्या संदर्भात जी भूमिका भाजपची आता देवेंद्र फडणवीसांनी सावध भूमिका घेतली, अमित शहाने देखील सावध भूमिका घेतली, पण आशिष शेलार कुठेतरी आक्रमक होताना दिसत आहेत. भाजपाने स्पेसिफिक आशिष शेलारांना सांगितलं आहे की थेट शिवसेनेशी टक्कर कर. मुळात आमचा लढा कुठल्या पक्षाशी नाही, आमचा लढा विचारांशी आहे, ज्या पद्धतीने त्यांचा आचार आहे याच्याशी आहे. मी जर टक्कर देणं नडणं या भाषेत गेलो असतो तर मी युतीच्या चर्चेला गेलोच नसतो. आम्ही सगळे एकसंघपणे काम करतो आहोत. आजही ज्यावेळेला अमित शहाजींनी भूमिका मांडली त्याच भूमिकेवर आम्ही आहोत. पण करणार काय, ज्याला समोर आरसा दिसल्यावर केवळ 4च शब्द दिसतात, अहंकार, त्या माणसाला त्याच भाषेत उत्तर द्यायला लागतं. शेलार साहेब, मुख्यमंत्री फडणवीस शेवटपर्यंत युतीसंदर्भात सकारात्मक होते. अगदी परवाच्या प्रबोधन ठाकरेंच्या तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमाला त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत शेअर केलं स्टेज. थोडक्यात त्यांचा भाषणाचा सुरुवातीचा जर पाहिला की मी त्यांना कौरव म्हणणार नाही, मुख्यमंत्र्यांवर आशिष शेलार आणि इथल्या मुंबईच्या नेत्यांनी युती तोडाही हा निर्णय लादला गेला आणि भाजपचा महापौर मराठी असेल की अमराठी, भाजपचा महापौर नाही झाला तर मुंबई अध्यक्षपदाचा तुम्ही राजीनामा देणार, पराभवाची जबाबदारी स्वीकारणार. ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर एका शब्दात आहे, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने भाजपचा महापौर मुंबई महानगरपालिकेत मराठी माणूस बसेल आणि त्याच्यासाठी मी अध्यक्ष म्हणून तुम्हाला निमंत्रण देईन. एक प्रश्न आहे की कायम म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेत आम्ही बघितलं की एकमेकांकडनं जेव्हा युती तुटतं तेव्हा खूप खूप असे नवे नवे डायलॉग ऐकायला येतात. म्हणजे अगदी गंजलेला पाईप पासून तर मी दात तोडेल, मी दात मोजेल. आता जेव्हा तुम्ही युती तुटली तेव्हा अगदी सोशल माध्यमांवर पण प्रतिक्रिया होती की आता विना करमणूक, टॅक्स न भरता खूप करमणूक होणार आहे, भयंकर डायलॉगबाजी करणार आहे. पण एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा सत्तेत तुम्ही एकत्र बसता तेव्हा हे सगळे जे डायलॉग, जे सगळं एकमेकांना तुम्ही अतिशय अवकातपर्यंत सगळं बोललं जातं दोन्ही साईडनं, तर मग कुठेतरी त्याचा म्हणजे त्याचं दडपण येत नाही का मनावरती? मला एवढं माहिती आहे की आशिष शेलारांचे वैयक्तिक संबंध सगळ्यांशी चांगले आहेत जरी हे बोलत असतील तरी, पण याचं कुठेतरी दडपण किंवा जनमानसात आपण जेव्हा असं बोलतो आणि त्यानंतर एकत्र बसतो याचं कुठेतरी हे होत नाही का, शल्य नसतं का? म्हणूनच सुसंस्कृत आणि संयमी भूमिका ही काळाची गरज आहे, आजच्या राजकारणाची आवश्यकता आहे. किंबहुना राजकीय माणसाने तर सुसंयमी आणि त्या पद्धतीच्या असलेल्या मॅच्युअर्ड भूमिकेवर पुढे गेलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाने तो प्रयत्न केला. आजही भारतीय जनता पक्षाने ज्या भूमिका घेतल्या आहेत या सगळ्या भूमिका मुंबईच्या विकासाशी आमचं नातं आहे. मुंबईशी आमचं नातं काय आहे, मुंबईशी आमचं विकासाचं नातं आहे. या भूमिकेतनं आम्ही गेलो आणि म्हणून अशा पद्धतीची टीका नको अशी भूमिका चंद्रकांत दादा पाटलांनी मांडली, आपण पाहिली. आणि त्यामुळे भाजप मात्र संयमी भूमिका घेत आहे. समोरच्याला अहंकारच असेल तर त्याला त्या भाषेत उत्तर द्यावं लागेल. कधी मला असं वाटतं कधी एक प्राथमिक एक प्रश्न होतो त्याच्यानंतर त्याच्या पुढचं हे दिलं जातं. म्हणजे त्यांनी जेव्हा म्हटलं होतं की म्हणजे कौरव पांडव काढलं त्यानंतर थेट अवकातीवर गेलं, तर कुठेतरी भाजप हे शिवसेनेपेक्षा अधिक जोमाने उत्तर देते असं कुठेतरी दिसतंय. त्याचंही खरं उत्तर असं आहे की संजय राऊत, संजय पवार काय जे काय त्यांचं नाव असेल ते, त्यांनी असं म्हटलं की 60 जागा दिल्या या सुद्धा खूप दिल्या, खरी तर अवकात 45-50ची आहे. त्यामुळे आपण बोलायचं आणि दुसऱ्याने बोलल्यावर मात्र लागल्यासारखं करायचं. बोललात ते संजय पवार, संजय राऊत काहीतरी नाव आहे त्यांचं, त्यांच्याबद्दल मी बोललो. आणि त्यामुळे त्यांच्या या भाषा ज्या आहेत याचं उत्तर त्या भाषेत मिळाल्यावर मला लागलं म्हणून बोलायचं, ही पद्धत काही बरोबर नाही. आमची आजही अपेक्षा हीच आहे की मुंबईच्या अजेंड्यावर मुंबईची निवडणूक लढली जावी आणि म्हणून आमचा अजेंडा आहे पारदर्शी, भ्रष्टाचार विरहित कारभाराचा. त्याची खुली चर्चा व्हावी, याला आम्ही तयार आहोत, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तयार आहोत. विकासाचं स्वप्न मुंबईकरांचं पूर्ण कसं करणार? 37,000 कोटीचा ज्याचा बजेट आहे अशा महानगरपालिकेमध्ये आजही विकासावर खर्च 35% वर का होत नाही? 51,000 कोटीची फिक्स डिपॉझिट ज्यांच्याकडे आहे ते आजही टॅक्स टेररिझम वाटावं अशा प्रॉपर्टी टॅक्स ते स्ट्रीट टॅक्सपर्यंतचं कलेक्शन करून सामान्य मुंबईकरांना भुर्दंड का देत आहेत? अशापासून सगळ्या विषयांवर चर्चा व्हावी आणि आमच्या जाहीरनाम्यातनं तीच चर्चा आम्ही करणार आहोत. आशिष शेलारांबरोबरची ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊ, ब्रेकनंतर परत भेटूया.
सगळ्यांचं स्वागत. न्यूजरूम चर्चामध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आहेत. मगाचपासून अनेक प्रश्नांना उत्तरं देत आहेत. एक प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला. मगाचपासून पारदर्शकतेचा मुद्दा खूप चर्चेला आला आणि त्यावरती तुम्ही स्पष्टपणे उत्तरं दिली आहेत. पण याच पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून अनेक लोकांचे प्रवेश, पप्पू कलानीच्या विरोधात भाजपने उठवलेला आवाज आणि त्याच पप्पू कलानीचा मुलगा भाजपला चालतो पारदर्शकतेच्या मुद्द्याआड, हे कसं काय? पप्पू कलानीच्या केसमध्ये त्यांना पक्षप्रवेश दिला असं नाही, पक्षाशी त्यांच्या भाजपची तिकडची स्थानिक चर्चा सुरू अशी माझी माहिती आहे. पण याच्यावरची भूमिका माननीय मुख्यमंत्री स्पष्ट करतील, कारण त्यांनी तशा पद्धतीचे निर्देश उल्हासनगरमधल्या भारतीय जनता पार्टीला दिल्याची माझी माहिती आहे. पण मुख्यमंत्री आपल्याला त्या बाबतीत स्पष्टता देतील. निवडणुकीचे पडघम आता इतक्या जोरात सगळीकडे वाजायला लागलेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर फ्रेंडली मॅच किंवा थेट सामना वगैरे अशा सगळ्या गोष्टी सुरू असताना BCCI संदर्भातचा निर्णय आलेला आहे. तुम्ही स्वतः क्रिकेटच्या या संपूर्ण त्या रचनेशी आणि त्या संघटनेशी संबंधित आहात. आता विनोद राय यांच्यासारखा माणूस तिथे बसणं आणि तुम्ही सगळे लोक शरद पवारांपासून तर आशिष शेलारांपर्यंत यांच्याकडे ती धुरा होती, त्याच्यामध्ये काय नेमका आता फरक पडणार? काय तुम्ही कुठल्या मॅचेस आता खेळणार तिकडे? BCCIच्या बाबतीत कोर्टाचा निर्णय अंतिम आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, आदेशानंतर त्याच्या गाईडलाईन्स केल्या, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नेमला. आता ॲडमिनिस्ट्रेटर कोण असणार त्याबद्दलची पण भूमिका स्पष्ट केली. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा मूळ गाभा जो आहे तो पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेत आम्ही निवडणुकीत म्हणतो तोच आहे की पारदर्शी कारभार असला पाहिजे. आणि म्हणून त्या पारदर्शी कारभाराची अपेक्षा करताना विनोद रायंसारख्या एका व्यक्तीची तिथे नेमणूक झाली आहे. आणि मला असं वाटतं की BCCIला जे करावं असं अपेक्षित सुप्रीम कोर्टाला आहे त्याची सुरुवात होईल. त्या बाबतीत आम्ही सगळे जे असोसिएशन्स आहोत त्यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलेले सगळे बदल मान्य केले आहेत. त्यामुळे त्याचं इम्प्लिमेंटेशन आम्ही करू. निश्चितच. आशिषजी, 2 दशकं तुम्ही शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेत आहात. जागतिक दर्जाचं हे शहर आज बकाल झालं आहे. तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही काही भ्रष्टाचाराची प्रकरणं काढली आहेत, काही आवाज उठवला आहे. पण वस्तुस्थिती ही इथं आहे आज की शहर बकाल झालं आहे, हाताबाहेर गेलं आहे सगळं. तुम्ही जबाबदारी कशी झटकणार आहात? ही तुम्हाला जबाबदारी घ्यावीच लागेल. लोक म्हणतात की तुम्ही तेवढेच जबाबदार आहात जेवढी शिवसेना जबाबदार आहे. माननीय मुख्यमंत्री जे म्हणाले ते ह्याचसाठी म्हणाले की 25 वर्षात मुंबई सडली. याचं कारणच आहे जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला, जो सामान्य मुंबईकरांच्या मनातला विषय आहे की ह्या मुंबईमध्ये जनता तर टॅक्स मोठ्या प्रमाणात भरते आहे. येणारा जो गंगाजळीतला पैसा आहे तो फिक्स डिपॉझिटमध्ये जातो आहे. पण मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या दर्जाचं शहर बनवण्यामधल्या प्रश्नांना अजूनही बगल देऊन ते दरवाजे उघडले जात नाही आहेत. तुम्ही आणि रोखायला म्हणून पाहिजे होतं त्यांना ना. त्या रोखण्याची भूमिका राज्य सरकारमध्ये आज आम्ही आहोत. नगरविकास खातं आमच्याकडे आहे. आज केंद्र सरकारच्या ज्या योजना मुंबई शहरात आणण्याची गरज आहे, उदाहरणादाखल स्मार्ट सिटी, मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमांमधले असे बदल करणं आवश्यक आहे की जे बदल सामान्य नागरिकांना छोट्या छोट्या सुविधा घेण्यासाठी अतिआवश्यक असतात. अगदी साधं सांगायचं झालं तर आपल्या गल्लीमध्ये पडलेला कचरा हा दुपारी 2ला उचलायचा होता, 5पर्यंत उचलला गेला नाही. त्या बाबतीत जनतेला जे वाटतं, तक्रारदाराला जे वाटतं ते तक्रारदाराने केल्यावर डिलिव्हरी ऑफ डिस्पोजल या बाबतीतली प्रतिबद्धता कायद्यामध्ये नाही, तशी रचना महानगरपालिकेच्या वर्किंगमध्ये नाही. इथपासून म्युन्सिपल बजेटचं ऑडिटच होत नाही. इथपासून नवीन रस्ते निर्माण करण्यासाठी याच मुंबई शहरामध्ये, मी लांबचं सांगत नाही, 437 स्क्वेअर किलोमीटरच्या मुंबईमध्ये कुलाबा एक भाग असतो जो नेव्हीनगरचा आहे. तिथेही तेवढाच पाऊस पडतो, तिथेही अस्फाल्टचे रस्ते असतात डांबरीकरणाचे, पण तिथे खड्डे पडत नाही. पण बाकीच्या मुंबई शहरामध्ये खड्डे पडतात कारण प्लॅनिंग ऑथॉरिटी वेगवेगळी आहे. या सगळ्या मूलभूत मुद्द्यांवरच आवाज उचलला, ज्याला तुम्ही सांगता आवाज उचलला, जो आमचा जनतेने निवडून दिलेल्या अधिकाराचा भाग म्हणून आम्ही उचलला. आज परिवर्तन करण्याची वेळ आहे, जबाबदारी झटकण्याची नाही. ती जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत आणि ती करू शकतो. याचं कारण आज पारदर्शकपणे काम करणारं, नवीन टेक्नॉलॉजीला समर्थन, रेड कार्पेट देणारं, मोठ्या कंत्राटदारांना कामाची सुविधा देऊन कंत्राटदाराचं कार्टेल मोडणारं अशा पद्धतीच्या राज्य सरकारची भूमिका असलेला मुख्यमंत्री आहे. त्याच वेळेला त्याच पक्षाचं मुंबई महानगरपालिकेमध्ये जर आपण सत्ता आणली तर या दोघांच्या प्रयत्नाने मुंबईला पुन्हा एकदा स्मार्ट मुंबई बनवण्यासाठी असलेलं मुंबईकरांचं स्वप्न
आम्हीच पूर्ण करू शकतो, हाच आमचा आग्रह आणि तो जबाबदारीची जाणीव घेऊन आहे. आशिषजी, आत्ता स्मार्ट सिटीचा विषय निघाला आणि तुम्ही शिवसेनेवर टीका करताना तुम्ही विकासाबद्दलही तेवढंच बोलता आहात. रस्त्यांचा प्रश्न आहे, क्लीन सिटीचा प्रश्न आहे आणि त्यासोबतच प्रश्न आहे तो पर्यावरणाचा. म्हणजे नॅशनल पार्क जे आहे त्याच्या भोवती जो आरे कॉलनीचा सगळा भाग आहे हा खरं तर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये यायला हवा होता आणि त्याच्यासाठी पर्यावरणवाद्यांना खूप मोठी चळवळ उभारावी लागली. मेट्रो 3 कारशेडचं उभारणी तिथे होणार आहे आणि त्याला पर्याय आहे ना, म्हणजे पर्यायी जागा आहे. असं असताना नॅशनल पार्क आणि आरे कॉलनीचा जो भाग आहे तो पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठेवण्याबाबत तुमची काय भूमिका आहे? या विषयाचं दुहेरी उत्तर मी देईन. पहिली गोष्ट तर जे आरोप पर्यावरणासाठी करतायत, मी विशेषतः पक्ष म्हणतोय, शिवसेना आणि अन्य, तुम्हाला मी सांगितलं तर आपल्या माध्यमातून मुंबईकरांना ही फिगर कळल्यावर धक्का बसेल. ऑफिशियली एन्व्हायरमेंटल स्टेटस रिपोर्ट जो मुंबई महानगरपालिकेचा आला त्यात वर्षभरामध्ये मुंबई शहरामध्ये शिवसेनेच्या महापौरांच्या नेतृत्वाखाली किती झाडं लावली? तर 15,600 झाडं फक्त लावली आहेत. हेच मुद्दामून मी 2014 नंतरचं मी मांडतोय की वनमंत्री ज्या वेळेला सुधीर भाऊ मुनगंटीवार झाले त्यावेळेला राज्यात 2 कोटीचा विश्वविक्रम एका राज्यामधला सुधीर भाऊंनी वनमंत्री म्हणून झाडं लावून केला, सरकारने केला. त्यात केवळ मुंबई शहरामध्ये महानगरपालिका 15,000 झाडं लावते आणि राज्य सरकारने 62,000 झाडं लावली, त्याचा सेन्सस केला. आज त्यांची वाढ जवळजवळ 70% झाडांना प्रोटेक्ट करण्यामध्ये झाली आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या बाबतीत आमचं धोरण हे कदाचित जास्त संवेदनशील आहे. कारशेडच्या बाबतीत, आरे शेडच्या बाबतीत सुद्धा जर 3,000 झाडं ही कापली जाणार असतील तर 13,000 झाडं लावण्याचा प्रस्तावित कार्यक्रम तो आहे. आणि म्हणून त्यात सुद्धा उजाड करण्याची भूमिका नाही आहे, जे आहे त्याच्यात वाढ करण्याची भूमिका आहे. मेट्रो अंडरग्राऊंड राहील, वर पूर्ण ग्रीन कव्हर होईल, ज्याच्यामध्ये झाडं आंतरराष्ट्रीय स्वरूपावर आपण बघितली ती लावल्या जातील. आणि ते कशासाठी? तर पुन्हा एकदा मेट्रोची कारशेड दुसरीकडे नेली तर मुंबईकर नागरिकांनाच आज प्रस्तावित असलेल्या मेट्रोच्या दरात 35% वाढ होईल. एक, त्या वाढीव रूटमुळे प्रदूषणाचा जो पर्यावरणाला धोका निर्माण होईल 2, आणि 3, त्याच्या सगळ्यांमुळे रस्ते खोदणं आणि अजून 15 किलोमीटरचा भुयारी करणं, यातनं भूगर्भाच्या पर्यावरणाला त्रास होईल 3. या तिन्ही गोष्टींना जर आपल्याला संपवायचं असेल तर आरे शेडमध्येच अंडरग्राऊंड करून त्याच्यावर 3,000च्या ऐवजी 13,000 झाडं लावावी. हा व्यावहारिक पर्यावरण पूरक अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही घेतला आहे आणि तो आमच्या पूर्व केलेल्या कामाने आम्ही प्रूव्ह करतो आहोत की राज्यात 2 कोटी झाडं आम्ही लावून दाखवली आहेत. साहेब, एक विषय असा आहे, महाभारतात जर पाहिलं तर कृष्ण जो सल्ला देतो तो कृष्ण देखील आहे आणि तेवढंच महत्त्व लढणाऱ्या अर्जुनाला पण आहे. पण युतीच्या महाभारतात फक्त कृष्ण दिसतो, लढणारा अर्जुन व्यासपीठावर दिसत नाही, पोस्टरवर दिसत नाही. कोण? तुम्ही. अरे कमाल आहे, मी मुळात अर्जुन नाही आहे, मी आशिष आहे. दुसरी गोष्ट, आम्ही सगळे पांडव आहोत आणि माननीय मुख्यमंत्री आणि मी 2च आमची भाषणं झाल्यावर ना मी पोस्टरवर ना मी बोलतोय, हा माझ्यासाठी आवश्यक असलेला तुम्ही प्रचार करता, त्याचा मला आनंद आहे. नंतर एक छोटासा ब्रेक घेऊ. आशिष शेलारांबरोबरची ही चर्चा अशी सुरू राहणार आहे आणि आणखी काही प्रश्न असतील त्याची उत्तरं त्यांच्याकडून घेऊया. ब्रेक नंतर परत येऊ. नंतर पुन्हा एकदा स्वागत. आशिष शेलार आपल्यासोबत न्यूजरूम चर्चामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आपण विचारूया. संदेश. अच्छे दिन आने वाले आहे असं म्हणत BJP सरकारवर आली, पण त्याच्यानंतर सतत विरोधक म्हणतात की कुठेच अच्छे दिन, म्हणजे इव्हन जनता पण कधी कधी विचारते कुठेच अच्छे दिन. तर तुम्ही काय सांगू शकता की अच्छे दिन खरंच आलेत का येणार आहेत? मला वाटतं की हा प्रचाराचा भाग विरोधक हे करणार. जो त्यातला बेनिफिशरी आहे त्याला अच्छे दिन आले की नाही हे कळलं आहे. उदाहरणादाखल ज्या देशात 60 वर्षानंतर स्वतंत्रतेनंतर जेवढ्या लोकांची बँक अकाउंट्स खुलल्या गेल्या नाहीत, ती केवळ एका वर्षामध्ये इतक्या कोटी लोकांची बँक अकाउंट खुलली गेली, अच्छे दिनचाच परिणाम आहे. केवळ तेवढंच नाही तर जी सबसिडी डायरेक्ट त्यावेळेला तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी म्हणायचे की मी तिथून काय 2 का 20 रुपये पाठवल्यावर 2च पैसे खाली पोचतात,
अशा 100 सडलेल्या रुपये पाठवले रचनेचा- तर 15 रुपये जे काही 100-15 असेल अशा सडक्या रचनेतून जनतेला मिळणारी सबसिडी मधले दलालच खायचे, ते आता बंद होऊन 6,000 कोटीचा दलालांनी खाणारा सबसिडी वाचून डायरेक्ट सबसिडाईज माणसाच्या अकाउंटवर गेली. अच्छे दिन याला म्हणतात. या देशामध्ये गेल्या वर्षभरामध्ये, केवळ वर्षभरामध्ये 1 करोडच्या वर ज्यांच्या घरामध्ये चुला लाकड्यावर आणि कोयल्यावर लोक स्वतःचं जेवण बनवतात आणि त्या धुरांमुळे 40 सिगरेट पिणारा अशा पद्धतीचा प्रदूषित वायू आत जातो आणि खंगून खंगून TB किंवा अन्य रोग होऊन मरतात. अशा 1 करोड लोकांना गॅसचा चुला दिला. अच्छे दिन याला म्हणतात. आज सुद्धा नोटबंदीचा कार्यक्रम केल्यानंतर सामान्य माणसाच्या जनधन अकाउंटला काही हजार कोटी त्याच्या अकाउंटवर आले. अच्छे दिन याला म्हणतात. रेल्वेवर सबर्बन मधल्या लोकांना जाताना रेल ओव्हर रेल प्रोजेक्ट करण्याची सुरुवात करून एकाच वेळेला 72 लाख लोकांना एका टाइम दोन्ही वेळेला जाता येईल. अच्छे दिनची सुरुवात यालाच म्हणतात. आणि या देशामध्ये अगोदर एका दिवसामध्ये काही किलोमीटर 5-7 किलोमीटरचे रस्ते व्हायचे, आज एका दिवसामध्ये 32 किलोमीटरचे रस्ते होतात. अच्छे दिन याला म्हणतात. असे बरेचसे मुद्दे जेव्हा 5 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला जनतेसमोर येतील आणि ज्यामुळे ज्यांचे भ्रष्टाचाराची दुकानं बंद झाली त्यांना अच्छे दिन कधी वाटूच शकत नाहीत आणि त्यामुळे ते ओढ मारणारच. मुंबईकरांना अच्छे दिन दाखवण्यासंदर्भात तुमच्या डोळ्यासमोर काय प्लान आहे? पहिली गोष्ट, आत्ता ज्या पद्धतीने मुंबईमध्ये पाण्याची समस्या आहे, पाणी साठण्याची समस्या आहे, मुंबईमध्ये कचऱ्याची समस्या आहे, कचऱ्याच्या ज्वलनामुळे अनेक ठिकाणी लोकांना श्वसनाचे आजार झाले, ती समस्या आहे. रस्त्यावर वाहनांची गर्दी इतकी असते की ट्रॅफिक समस्या मुंबईत कुठे नाही असं दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी परिस्थिती आहे. लोकांना म्हणजे सर्व प्रकारच्या कम्युटिंगचा त्रास आहे, दैनंदिन जीवन जगताना त्रास आहे. या सगळ्या याच्यामध्ये आता तुम्ही जगभर फिरणारे नेते आहात महाराष्ट्राचे. या नेत्यांनी जेव्हा पॅरिसला भेट दिली असेल, शांघायला भेट दिली असेल, न्यूयॉर्कला भेट दिली असेल, तिथलं शहर आणि मुंबई याची कधी तुलना तुम्हा लोकांना करावीशी वाटत नाही का? म्हणजे जे सत्तेत असणारे सगळे नेते आहेत त्यांना प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही पर्सनली प्रश्न अतिशय योग्य आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही, मी मुंबईपुरता बोलीन, मुंबईतल्या माणसाला माझं शहर हे जगाच्या नकाशावर प्रॉमिनंटली अशा पद्धतीचं यावं की जगातली लोक इकडे यावीत, इथे व्यवसाय करावा, इथला जनतेचा फायदा करावा, इथल्या लोकांना मुंबईतला रोजगार मिळावा. एका अर्थाने मुंबईत आज राहणाऱ्या मूळ मुंबईकराला राहत्या घराची किंमत जास्त न देता अफोर्डेबल हाऊसिंग व्हावी, मुंबईतले रस्तेही गुळगुळीत असावेत, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन पण असावेत, हे वाटणं स्वाभाविक आहे. आणि म्हणून मी मुद्दामून तुलना करीन तर भाजपच्या मंत्र्यांनी मुंबईसाठी केलेलं काम आणि त्यानंतर काँग्रेस आणि 15 वर्षात शिवसेनेच्या मंत्र्यांनी किंवा शिवसेनेच्या निवडून आलेल्या जनप्रतिनिधींनी केलेलं काम, ही तुलना जर आपण केली तर लक्षात असं येईल की ह्या 437 स्क्वेअर किलोमीटरच्या अंदाजित मुंबई शहरामध्ये नितीन गडकरीजी जेव्हा मंत्री झाले त्यावेळेला त्याच 4.5 वर्षामध्ये 52 पुलांची निर्मिती झाली. तुम्ही कल्पना करा की त्यावेळेला एअरपोर्टकडे जाणारा हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा 2x2 लेनचा होता. आपण विसरून गेलो. तो 4x4, 3x3 अशा लेनचा नितीन गडकरीजींनी केला. तो झाला नसता तर करून दाखवलेल्यांना हे उत्तर द्यायला लागेल. आज जर आपण लक्षात घ्या की वरळी सीलिंग बांद्रा झाला नसता तर, मोहम्मद अली रोडवरचा ब्रिज झाला नसता तर, आपल्याला कल्पना येईल की एवढ्या मोठ्या प्रमाणात 4.5 वर्षात केलेली कामं ही आजही आपल्याला आजच्या ट्रॅफिकला त्रास निर्माण करत असले तरी ती तेव्हा निर्माण केलेली आहे. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या मूलभूत वाहतुकीचाच एक प्रश्न आपण घेऊ तर 3 मोठे प्रश्न आहेत. एक, पॉइंट टू पॉइंट जर लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळालं तर ट्रेन, सबर्बन ट्रेन आणि रस्त्यावरच्या वाहतुकीवरचा त्रास कमी होईल. मग त्याला आवश्यक आहे की आज सबर्बन रेल्वे चर्चगेट ते विरार, CST ते ठाणे जाते, पण पॉइंट टू पॉइंट मध्ये जाणाऱ्या माणसाला याच रूटवर येऊन जावं लागतं. त्याला पर्याय दिला पाहिजे. गेल्या 15 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये 10-12 किलोमीटरची मेट्रो झाली. आज 100च्या वर किलोमीटरच्या मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली आहे केवळ 700 दिवसात. पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण करतोय. याचा अर्थ पॉइंट टू पॉइंट सेवा याच्या बाबतीतलं काम रहदारीवरचा ताण कमी करण्याचं झालं.
कोस्टल रोड संकल्पना मांडली सुबोध कुमारांनी. सुबोध कुमार गेले आयुक्त पदावरना, सीताराम कुंटे आले ते आयुक्त पदावरना गेले. आता अजय मेहतांचा अर्धा काळ आला. करून दाखवणाऱ्यांनी अगोदर 2 आयुक्तांच्या काळात 6 वर्षात केलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यावर त्यांच्या 12 परमिशन्स पूर्ण करून अर्धा करायचा BMCने, अर्धा करायचा सीलिंग MSRDCने, दोन्हीचं टेंडरपर्यंतची प्रक्रिया पूर्ण करून पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण करा. शहरातलं ट्रॅफिक कंजेशन दूर करून बाहेरना रिंग रूटवरून लोकांना काढा. त्यामुळे पॉईंट टू पॉईंट झालं, रिंग रूट झालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतला उपनगरीय रेल्वे ही 4 तास सकाळची 4 तास संध्याकाळची ओव्हरबर्डन आहे. 72 लाख लोक त्याच धक्क्यामध्ये आतमध्ये शिरत आहेत. मग एकच ट्रेन एकाच वेळेला किती लोकांना घेऊन जाऊ शकते? अगदी छोटासा विचार असला तरी सुरेश प्रभूंनी ट्रेनच्या डब्यांची रचना अशी बदलली की जास्ती लोक अकोमोडेट होऊ शकतील. पण ते राहू दे बाजूला. आज जे स्वप्न गेली 12 वर्ष चर्चेत होतं, डिझाईन रेडी झालं, नीती आयोगाची मान्यता झाली, कन्सल्टंट अपॉइंट झाला, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनशी ॲग्रीमेंट झालं आणि एकाच वेळेला रेल ओव्हर रेल 2 ट्रेन एकाच वेळेला चालतील. 72 लाख लोकांना 2 रूट मिळतील. अशा पद्धतीची निर्मिती करायची. मुंबईला अहमदाबादची, मुंबईला दिल्लीशी कनेक्टिव्हिटी वाढवायची, नवी मुंबई एअरपोर्ट बनवायचं. ह्या सगळ्या कामांना ॲट अ टाइम सुरुवात करून मुंबई ते उरण हा MTHL ब्रिजचं पण टेंडर पास करून त्या कामाला सुरुवात करायची. इतक्या भरीव कामाची इतक्या कमी दिवसांमध्ये सुरुवात अन्य कुठल्या सरकारने केली आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने मुंबई शहरातलं आजचं काम चालू आहे हे समाधानकारक नाही. हा आमचा राजकीय अभिनिवेश नाही आहे. हा मुंबईकरांची आवश्यकता आणि आम्ही त्यांना द्यायची कमिटमेंट आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आज नरेंद्र मोदीजीचं सरकार जगातली कुठली टेक्नॉलॉजी भारतात आणते आहे, जगातल्या लोकांचे पैशाची गुंतवणूक भारतात आणते आहे, केंद्राचा पैसा मुंबईकडे येतो आहे, राज्य सरकारमध्ये देवेंद्रजी शहरांच्या विकासाला प्राधान्य देत आहेत, मुंबईला त्यात विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं काम करत आहेत, झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला त्याच्या झोपड्याच्या घराचं सेन्सस झालं पाहिजे आणि त्याला कार्ड मिळालं पाहिजे असा त्याच्या हक्काचं संरक्षणही करतायत. त्याच वेळेला मुंबई महापालिकेत त्याच विचारांची लोक आली आणि पारदर्शक कारभार केला तर मुंबईला सोन्याचे दिवस येतील. आणि तीच अपेक्षा आहे आणि तीच अपेक्षा घेऊन आम्ही जनतेसमोर जातो. अशी जी शेवटचे 2 प्रश्न, वेळ संपत आली आहे म्हणून. एक महत्त्वाचा मुद्दा जो राहून गेला आहे मागासपासून तो असा की जे भाजपचे नेते तुमच्यासहित महापालिकेतला भ्रष्टाचार बाहेर काढतायत, मगाशी तुम्ही म्हणालात की आम्ही परिवर्तन घडवणार, जबाबदारी झटकणार नाही. शिवसेनेचे नेते म्हणतायत की भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर हे काढतायत, हे ते का विसरतायत की नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे, मुख्यमंत्री थेट जबाबदार आहेत. आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेवर टीका करताना तुमचा घसा बसला, उद्या घरी बसावं लागेल, याला काय उत्तर आहे? अहंकारी भाषेला उत्तर मी देणार नाही. कारण याचा अर्थ नाही, पण कुठेतरी अहंकार सोडून बोलावं तर लागेल तुम्हाला. हे बोलू ना, ज्या वेळेला बोलायचं त्यावेळेला बोलू. ज्यांना अहंकारातच बोलायचं आहे त्यांना जनताच धडा शिकवेल, मराठी मन त्याला मानणार नाही. प्रश्न आपला जो नगरविकास खात्याचा झाला, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देईन. गेल्या वर्षी म्युन्सिपल चीफ ऑडिटर हा मुंबई महानगरपालिकेच्या बजेटचा ऑडिट करण्यासाठी एक इंडिपेंडंट बनवलेलं पद आहे. तो स्थायी समितीला डायरेक्ट रिपोर्टिंग करत असतो. तो अधिकारी राज्य सरकारने अपॉइंट केला तर अख्ख्या शिवसेनेने महानगरपालिकेला त्याला विरोध केला. आमच्या अधिकारांवर गदा, आमच्या अधिकारांवर गदा. मुंबईला मेट्रो द्यायची म्हणूनचा दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला, आमच्या अधिकारांवर गदा. आज नगरविकास खातं करतंय का म्हणताना त्याच नगरविकास खात्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रोड कॉन्ट्रॅक्टर्सला जेलमध्ये टाकलाय. त्याच नगरविकास खात्याच्या मंत्र्यांच्या निर्देशावर ऑक्ट्रॉयमधली चोरी जी होते त्याच्यावर SIT नेमली आणि SIT नेमल्यावर केवळ 2 महिन्यामध्ये 200 ते 300 करोडचा इन्कम हा महानगरपालिकेचा वाढवला आहे. त्याच नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी आम्ही तक्रार केल्यावर नाल्यातला गाळ टाकलाच कुठे हे आजपर्यंत नागरिकांना कळत नव्हतं. एकच व्हेकल चर्चगेटलाही गाळा काढत होती आणि त्याच वेळेला त्याच नंबरचं व्हेकल मारगुडमध्ये गाळ काढत होती. हे मुंबईकर जनतेसमोर तो रिपोर्ट आणि ती चौकशी आली कारण नगरविकास खात्याने केलंय. आगे आगे देखीए होता है क्या. ज्या वेळेला ह्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या मुळाशी जाऊ त्यावेळेला घरी बस म्हणणारे जेलमध्ये बसतील अशी स्थिती होईल. भ्रष्टाचाराच्या बाजूने कुणाचं समर्थन नसणारच आहे, त्याला विरोध असणारच आहे. पण एक सेना आरोप करते नगरविकास खात्याचा जो मुद्दा आला, अजय मेहता आल्यानंतर विशेषतः भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर यायला लागली, त्यांच्या नियुक्तीशी याचं कनेक्शन जोडलं जातं. 2014ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले त्यानंतरच भ्रष्टाचाराची प्रकरणं निघायला लागली. अगोदरचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार ह्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत होतं.
आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ही नुरा कुस्ती, मॅच फिक्सिंग, दोघेही आपलं आपलं बघू ही आधी चालू होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं हे भ्रष्टाचाराला कर्दनकाळ म्हणून समोर आलं आणि म्हणून तुम्हाला त्यानंतरच्या घटना हे दिसत आहेत की ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत आहेत. आशिष शेलारांना जर मुंबई सुधारण्याची संधी दिली, 2 संध्यांपैकी एक संधी चूज करायची असेल, एक तर महापौर किंवा नगरविकास मंत्री, दोघांपैकी काय चूज करा? भारतीय जनता पार्टी योग्य माणसाला योग्य काम देतं. आज तरी माझी अवकात आणि लायकी संघटनेची असेल म्हणून तेवढंच काम मला दिलं आहे. धन्यवाद आशिष शेलार, तुम्ही आलात आणि या सगळ्या प्रश्नांना थेट उत्तर दिलीत. त्यामुळं अजून सभांमध्ये अनेक गोष्टी स्पष्टपणे तुम्ही बोलाल आणि त्यातनं वेगवेगळ्या गोष्टींवरती प्रचार रंगताना आपल्याला दिसेल. आत्ता न्यूजरूम चर्चामध्ये इथेच थांबू. फक्त